नमस्कार गावाल्यानू, कसे आज बरे आस ना। आज हा वटपौर्णिमा, तर आता वडाची पूजा करून जाऊची आणि सर्व तयारी पण चालू आहे घरात। तर आजचं वटपौर्णिमेचं व्हिडिओ ह्यो पूर्ण बघा माझो। आता सध्या पावसाची दिवस आहेत आणि सुरुवात पण झाली आहे जोरात पावसा का। आता तर गेलो पण येतच वाटतं। तर ह्यो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असल्यास तर सबस्क्राईब करा। हे बघा आमची वटपौर्णिमेची तयारी चालू आहे। फळं आणलेली आहेत 5 आणि हे मम्मी कापता आंबो, तोतापुरी आंबे पिकलो ना। हे बघा केळी आंबो, आता काय हापूस नाही मिळालो, तोतापुरी आणले आणि हे केशरी आणि हे गरे आणलेत, फणस नाही होते। आणि ह्या कसला फळा बघा, एक लाल काय बरं वेगळंच काय नाव आहे त्याला. ह्याचं नाव सांगा तुम्ही कमेंट मध्ये। दिसते. आणि जांभळा काप। आता ही पाना भरूची आहेत, वडाची पानं आणलेली आहेत ती तेल टाकूचा ना त्याच्यात। आणि हे पण गरे आहेत बघा, गरो केवढं मोठं होतो। 2 होते 2-3 होते हे एका फणसाचे मोठे होते गरे, 2-3 होते त्याच्यात, ते वेगळे करूचे। नारळ नारळ लहान आहेत ना हे गरे, हे लहान. हा नारळ आणते। काप तू, मी पाण्यात ठेवणार नंतर, कापून दाखव ना। ए अन्स्वी, अन्स्वीला काय पाहिजे? गरे अन्स्वी, गरे खाणार? अन्स्वी बघता। अन्स्वी बाय बाय करून नका, ए नको राहून दे ग अन्स्वी। आंबो खात, आंबो आवडतं अन्स्वी, घेऊन ठेवल्या ना हातात। जांभळा पण लय महाग होती, 12 रुपये आणि 10 रुपयाने एक जांभूळ। ऐकलं, आम्ही वाटो होतो तो घेतलो। भरू पानातून एक वडाकडे मोठा पान ठेव गं, ऐकलं? हा त्याच्यात एक एक हे ठेवायची, काय फळा, फळा, एक आंबो, एक केळा आणि एक गरो। मोठा पान, ते 2 फांद्या घेतलेले होते, एका फांदी केवढी काय नाही पाना। हा त्या मोठा ह्याच्यात ठेव वडासाठी। झाले 3 जांभूळ, 4 4 आणि गरो। दोन ठेवूया का एकच ठेवूया? लहान आहेत ना ते। झाली 5 फळा। हे ठेवचा मनी मनी ठेवचं, ठेवली पानात त्या। काढताना काढशील नाही व्यवस्थित, हे बघ। हा हा, एक एक पान काढेन, एका पानावर ठेव। केळा ठेवे झाले, किती झाली पाना? केळा काही गेले, केळी अन्स्वी बस खाली बस। वडाची पूजा करू का? आणि ही फुलं त्याच्यात ना ह्याच्यातच ठेवणार नाही, राहू पिशवी कुठं नाही तर त्या ह्याच्यात ठेवूया ताटात। दुसरी पिशवी देते हंसवी मी काढलं, हंसवी येते खाणार तू? हंसवी का आवडतं फळा खाऊ, खाऊ अजून नको।
हातात बघता आंबट आहे धर. तांबडी खाता नाही ऐंशी तर दहा दिले 2 है ना. आमचा आता फोटो काढा एक अजून जा जा आता खेळ जा. ती बघा मम्मी हट्टू दाखवता. बघूया केवढी आधी त्या मोठ्या घराची हट्टूळ. मोठीच आहे ना. हो केवढी दिसता ती. चला आता निघूया पूजा करू जाऊया. चला घेतलेला सर्व सामान. पूजा करून झाली तुमची. लवकर नंबर लावलात. चला मी जाते पुढे. आता मी पोहोचले बघा वडाच्या झाडाजवळ. बरेच महिला पूजा वगैरे करतात आणि बरेच लोक करून पण गेली आहेत. आता आमची पूजा चालू होणार आणि फेऱ्या पण मारूची आहेत. चला जाऊया पूजा करू का. आता पाऊस नाही आहे तर मी जरा बरा नाही तर पाऊस असतो छत्री घेऊन फेऱ्या मारूची लागली असते. तर पटापट पूजा करून घेऊया फेऱ्या मारूया आणि वाण देऊया. नाही तर पुन्हा घरी गेली तर कोण भेटणार नाही. बघा वडाचं झाड जास्त काही मोठा नाही छोटंच हा वृक्ष. तुमची झाली करून. पावसामुळे किती पाणी भरला ग्राउंड मध्ये. तुझी काय पहिलीच आहे. 17वी आहे. काय बोलते. 16वी झाली आता ही 17वी आहे. हा पाय पडताना फोटो काढतो. आता आमची झाली पूजा वगैरे करून मस्त. आता पाऊस नाही त्यामुळे बरा वाटला जरा. दरवेळी पाऊस खूप असता. हा व्हिडिओ बनवते आणि इकडे आता तुम्ही कुठून. इकडेच राहता जवळ. अच्छा हां सगळे बाजूवाले एकाच बिल्डिंग मधले. आम्ही तिकडे जवळ करतो पण त्यांची झाली होती ना यावेळी पूजा म्हणून मी मग पुढे आली या साईडला. नवीन मैत्रिणी भेटल्यात. आम्हाला पण तू नवीन मैत्रीण छान भेटले. हो चला आता जाऊया ना देवीच्या पाया पडू. चालली आहेत पूजा करून. चला आपण जाऊया देवीची पूजा करू. महाकाली देवालय. बघा किती ऊन पडलं आता पाऊस नाही त्यामुळे गरम होऊ लागला. असं वाटतं थोडंसं तरी लागू हवं होतं. बारीक बारीक तरी सकाळी होतं तसं.
चला जाऊया घरी. ओके झाली जाऊया. पूजा. चला बाय. या मग घरी केव्हा तरी. हो, येऊया घरी. तू पण ये आमच्याकडे आणि ओळख ठेव. हो. हा? आणि व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ बघते, लाईक करते, शेअर करते. बरोबर. चला ओके. तो अजूनही पूजा आहे बघा. आता झाली या वडाची पूजा करून. चला आता घरी जाऊया. बघा केवढा मोठा ग्राउंड आता. कबुतरात भरपूर सारी म्हणजे खेळत असतात नेहमी मुला. आता कोण नाही, संध्याकाळी येतील. आता घरी जाऊन मम्मीक पण देवचा वाण आणि शेजाऱ्यांका आणि काय माझे मिस्टर येतील संध्याकाळी कामावरून तेव्हा त्यांका. चला आता तुम्ही पण सांगा की तुमच्या ते पाऊस होतो की नाही आज आणि साजरी झाली की नाही तुमची वटपौर्णिमा नक्की. चला घरात जाऊया आधी, पाऊस नाही आहे तोपर्यंत. हे बघा ह्या वडाकडे पण पूजा चालू अजून महिलांची. हे बघा माझ्या पाठीमागे एक वडाचं झाड दिसतं असते तुमका. म्हणजे असे भरपूर सारे वडाची झाडं आहेत आमच्या बिल्डिंगच्या बाजूका. अंतरावर 2-2 मिनटावर. म्हणजे आता मी गेलेले ना ग्राउंडच्या पुढे इथं एक, आणि आता महाकाली मंदिरच्या जवळ एक, हा पुन्हा हा एक, आणि साईबाबा मंदिर जवळ एक, आणि मोठा झाड पण हा, पण जरा लांब हा. एकदा मी गेल्या वर्षी टाकलेला आहे तो व्हिडिओ, नक्की बघा वटपौर्णिमेचा माझा गेल्या वर्षीचा व्हिडिओ. आपण ते चिखल भरपूर पावसामुळे खूप मोठं वड होतो. आपल्या गावी असतात ना तशी. चला जाऊया घरात. आता इलंय बघा घरी. आता मम्मी का देऊन झाला वाण आणि शेजाऱ्यांका पण देऊन इलंय. तर आता संध्याकाळी येतील मिस्टर, तेव्हा त्यांका पण देऊचा. तर यो व्हिडिओ आजचं कसं वाटलं तुमका सांगा कमेंटमध्ये. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असला चॅनलवर तर. चला धन्यवाद.